हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ही हू नोज द इटर्नल लॉ इज टॉलरंट. बीइंग टॉलरंट ही इज इम्पार्शियल. बीइंग इम्पार्शियल ही इज किंगली. बीइंग किंगली ही इज इन अकॉर्ड विथ नेचर. बीइंग इन अकॉर्ड विथ नेचर ही इज इन अकॉर्ड विथ ताओ. बीइंग इन अकॉर्ड विथ ताओ he is eternal and his whole life is preserved from harm. ज्याला शाश्वताच्या नियमाचे ज्ञान असते तो सहिष्णू असतो. सहिष्णू असल्यामुळे तो निष्पक्ष असतो. निष्पक्ष असल्यामुळे तो राजस असतो. राजस असल्यामुळे त्याची नैसर्गिक स्वभावाशी तार जुळलेली असते. नैसर्गिक स्वभावाशी तार जुळलेली असल्यामुळे तो ताओमय असतो. ताओमय असल्यामुळे तो शाश्वत स्वरूप असतो आणि त्या योगे त्याचे संपूर्ण जीवन दुःखापासून दूर असते. शाश्वताची लक्षणे. शाश्वताच्या नियमांचे ज्ञान समजावून सांगताना लाओत्से आता आपल्याला येथे 16व्या प्रकरणाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ओवीत शाश्वताच्या नियमांची लक्षणे सांगत आहे. ही लक्षणे आपल्याला समजली की ताओ उमजायला सोपे होते. द्वंद्व हा वैश्विक नियम आहे. परब्रह्म परमात्म्यामधूनच माया निर्माण झालेली आहे. मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. माया हा परब्रह्म परमात्म्याचाच एक भाग आहे. ही त्याचीच लीला आहे. शून्यातच पूर्णत्व आहे आणि पूर्णातच शून्यत्व आहे. काठीला एकच बाजू एकच टोक असू शकत नाही. दोन्हीही टोके असतात. तेव्हाच काठी दृश्य होते. काठीला पूर्णत्व येते. विशेष म्हणजे या दोन बाजू ही दोन टोके एकमेकांच्या विरुद्ध असतात. एकमेकांपासून दूर असतात. एकमेकांना विपरीत असतात. या विपरीतामुळेच आकर्षण आणि विकर्षण असते आणि त्यामुळेच पूर्णत्व किंवा शून्यत्व येते. विकर्षणामुळे विश्वाला पूर्णत्व असते आणि आकर्षणामुळे शून्यत्व येते. आकर्षण विकर्षण विश्वात दोन्हीही एकमेकांना एका ठराविक अंतरावर धरून असतात आणि त्यामुळे माया दृश्य होते. या मायेच्या आकर्षणाचे विकर्षण झाले की शून्यात पूर्णत्व प्राप्त होते. ताओ प्राप्त होतो. साक्षात्कार होतो. योगेश्वराचे मिलन होते. यामुळे ताओची लक्षणे ही भौतिकाच्या विपरीत आहेत. अभौतिक आहेत, आध्यात्मिक आहेत. ती तशी आहेत म्हणून त्यांच्या वियोगामुळे संसार दृश्य होतो आणि त्यांच्या संयोगामुळे संसार अदृश्य होतो आणि तेथे ताओ प्रगट होतो. भौतिक विश्व असेल तर आध्यात्मिक विश्वही असायलाच पाहिजे. एरवी भौतिक संसार शक्य नाही. यामुळे आपण केवळ संसाराला मान्यता देऊन परमात्म्याला अमान्य करू शकत नाही. संसार आपल्या देहादी इंद्रियांना दृश्य आहे आणि त्यामुळे अध्यात्म आपल्या देहादी इंद्रियांना अदृश्यच असले पाहिजे. माया परिवर्तनीय आहे. येथे मायेमुळे एकही वस्तू एकही गोष्ट स्थिर नाही. दर क्षणाला प्रत्येक वस्तूत प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. यामुळे जर हे विश्व नित्यक्षणी परिवर्तनीय आहे तर त्यामागे एक अपरिवर्तनीय शाश्वत असे तत्त्व असायलाच पाहिजे. आपण ते नित्य शाश्वत अपरिवर्तनीय तत्त्व मान्य करत नाही. त्यामुळे आपण जीवन जगताना स्थैर्याला फार महत्त्व देतो आणि स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतो. जे जे आपल्याला अनुकूल असते ते आपण स्थिर करायचा प्रयत्न करतो. जे जे प्रतिकूल असेल ते आपण नष्ट करायला पाहतो. आपली ही वर्तणूक ताओच्या विपरीत असते. यामुळे आपल्याला जीवनात दुःखाला सामोरे जावे लागते. मूलतः आपण कैवल्यानंदी असलेले दुःखी होतो. यास्तव ताओ लक्षणे जाणून घ्यायची आहेत आणि त्यांच्या पालनाने जीवनातून दुःखाला पुसून टाकायचे आहे आणि कैवल्य ताओ प्राप्त करायचा आहे. सहिष्णू ताओ भाग 1. लाओत्से सांगतो की ज्याला शाश्वताच्या नियमाचे ज्ञान असते तो सहिष्णू असतो. सहिष्णू याचा अर्थ आहे अंगी सहनशीलता असणे. येथे होत असलेल्या घटनांबद्दल आपले काही एक मत असते, परंतु होत असलेली घटना
आपल्या मताप्रमाणे होत असेलच असे नाही. जेव्हा घटना आपल्याला पाहिजे तशी घडत नाही, त्यावेळी आपण ती घटना स्वीकारू शकत नाही. जे घडत आहे ते आपण सहन करू शकत नाही. याचा अर्थ प्रत्येक वेळी आपण त्याचा जाहीररित्या निषेध करतो असे नाही, किंवा ती घटना आपल्याला जशी पाहिजे तशी आपण घडवून आणतो असेही नाही. परंतु आपण आपल्याच मनात त्याबद्दल प्रतिकूल असे काहीतरी बोलतो. आपल्याला न रुचलेल्या घटनेबद्दल आपल्या मनात नाराजी उमटते. त्याचा आपल्यावर नक्कीच परिणाम होतो. शक्य असल्यास कोणी श्रोता भेटल्यास आपण आपली नाराजी व्यक्त करतो. हे असे मनात कुढत राहणे, चडफडत राहणे निश्चितच चांगले नसते. याचा आपल्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच हे असे मनात कुढत राहून ती घटना होत असलेले काही थांबत नाही. आपण मात्र उगीचच त्रास करून घेतो. अशा वेळी आपण असे ठरवतो की येथून पुढे आपण अशा गोष्टीत लक्ष घालायचे नाही. परंतु जित्याची खोड आपल्याला गप्प बसू देत नाही. आपण अशा वेळी त्रास करून घेतोच. यास्तव लाओ त्से सांगतो की शाश्वताचा सनातन ताओ नियम समजून घ्या. त्या योगे जे घडत आहे त्याचा तुम्ही सहजच स्वीकार करू शकाल. एक परब्रह्म परमात्मा ताओ सोडून या विश्वात विश्वासह काहीही शाश्वत नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तनीय, सतत बदलत असणारी आहे. आपल्याला असे वाटते की आपल्या मताप्रमाणेच सर्व काही घडावे, परंतु शाश्वताच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्ट जर केवळ अल्पकाळच टिकणार असते तर आपल्या मताला काहीही अर्थ नाही हे उमजते. कारण जे आपल्या मताप्रमाणे म्हणून घडले आहे तेही लवकरच कालौघात बदलणार आहे. दुसरे असे की आपण नेहमी स्थिरस्थावर व्हायचा प्रयत्न करत असतो. आपल्याला असे वाटते की आपल्या मताप्रमाणे एक एक गोष्ट स्थिर करत करत जावे आणि निश्चिंत मनाने जीवन मोठ्या सौख्यात व्यतीत करावे. परंतु सनातन शाश्वताच्या नियमाप्रमाणे येथे तर काहीही स्थिर नाही. आज जे घडत आहे त्यात नक्की बदल होणार आहे. कदाचित उद्या आजच्या विपरीतही घडायची शक्यता आहे. हा शाश्वताचा नियम एकदा का आकलन झाला की जे घडत आहे त्याचा आपण स्वीकार करतो. आपल्याला आपले असे मत उरत नाही. आपण काय घडावे याचा विचार करण्यापेक्षा जे घडत आहे त्याच्या अंमलबजावणीचा विचार करू लागतो. आपल्यात स्वीकार करण्याची उमज आणि शक्ती येते. यालाच सहन करण्याची ताकद म्हणायचे. तीच सहिष्णुता असते. हरि ओम.